चतुर्थोध्याय श्री गणेशान्मुखी कीर्तन करावे अथवा श्रवण या षोडचार्य पूजावे स्वामीचरण भक्त नलगे करणे तीर्थाटन योगाभ्यास हा होमन सांडून अवकाशी नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप कर चारी पुरुषाती स्वामी चट गाता एकदा पुनरावृत्ती चुकलगत ध्यायच्या त्या अक्कलकोटी आली ती रूपराया दर्शन ती स्वच्छने ताराती तयापुरी चोळप्पाचा दुर्भाव घरी राहिले स्वामीराव हे तयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडितांते जे कळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासींना नवनिधी तत्प्रसिद्धी दे धरित्री मानवरूप चोळप्पा केवळ निर्धन परिस्वामी कृपा होता पण लक्ष्मी होणे आपण सहज आली त्या घरी कैसे आहे त्याची भक्ती नीती पाहती परीक्षा येते नाना प्रकारे त्रास येते परी तो कधी न कंटाळे चोळप्पाची सद्गुणी कांता तेही केवळ पतिव्रता सदोदितीच्या आनंद स्वामी सुचा स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखवती नगरवासी जणांची भक्ती दिवसांदिवस दृढ जडली स्वामी केवळ ईश्वरमती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शनाती कामनाची ती धोरणे कोणी संपत्ती करणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येथे दुर्दशा होणे शरीर भोगी कष्टले संसार तप झाले माया फसरण ते फसले असे आले की एक सर्वांशी कल्पद्रुमासमा होणे कामना करते पूर्ण भक्त का जास्त अवतीर्ण मानवरूपे झाले भक्तांतरी जे जे इच्छिते ते राजपुरते दृढ चढणे ज्यांची भक्ती त्यांची होती कल्पतो जे का निंद कुठलं त्या शास्त्र केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करतात ते महिमा वाढला विशेष किती करू लागले द्वेष कोण एका समयास वर्तमान घडले पे कोणी दोन संन्यासी आले होते अक्कलकोटासी हसवणे म्हणते जणांचे ढोंग्याच्या नादे लागला हा स्वामी नडगी जो नाना भोगोगी साधू लक्षणे याची अंगी कोणती औषधीचं काय तुम्हाला वेळ लागले वंदिता ढोंग्याची गोळी अर्थ स्वार्थना परमात्म्याने फसला तुम्ही अवघी असे त्यांनी निंदिले समर्थाने अंतरी जाणे जेव्हा ते भेटी झाले तेव्हा केले नवले भावा लक्ष समर्थ समजले ते कोण ज्या घरी बसले तिथून उठण्याचा एका भक्तीच्या घरी पात्री समर्थांची स्वारी तेही दोघी अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे तिन्ही मूर्ती बैसवल्या भक्तिपाठावरती श्री स्वामी आपले जे चमत्कारमणी करू जातात दर्शनेच्या जनसंख्यात पातळी ते दक्षिणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजे तेव्हाचे हेतू पुरावे म्हणचे म्हणून या विनंती कोणी द्रव्य पुढे ठेवते कोणी फळे समर्पिते नाना वस्तू अर्पण करते नाही मी तिथे आणते कोणी नवसंते करते कोणी अन्याय देते कोणी काही संकल्प करते चरणपूजिते आणते संन्यासी कौतुकपाती म्हणा माझ्या आश्चर्यकती क्षणिक द्रष्टस्थ होते वैरभावी सोडणे क्षणिक घडता सत्संग देतात काळ पालटे की कोमती म्हणून कविवर्णातील संत महिमाविषयी स्वामी पुढे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समत संन्याशी पुढे लोटते ती पाणी सोडले त्यांच्या मुखाशी म्हणत ती येथेची मिळेल खावे असे आज सारा दिवस उपवासी जीव आमचा कळवळला मुडले जाण्याची करतो तो येऊन सेवेपरी संन्याशा पुढल्या नाना परिवस्तू नेऊ लागले तेव्हा एक क्षणार्थ दर्वाधिक साराने संन्यासी मणी झुरत व्याकुळ होतो भुकीने समर्थन त्या दिवशी स्पर्श न केला आणि सूर्याच्या तासाच्या स्थितीतून उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता त्यांचे आनंद वर्चस्से जे पातळे करू चढणार ज्यांची जाहिरी उठमना दंडाव्या जण अवतरले होते त्यांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांच्या मनोपूर्ती पसरली जे शिखातील लीला ज्यांची विचित्र श्री श्री पादवल्लभ भक्ती कलियुगे वाढेल दिशती त्यांचा अवतार स्वामी येथे वर्णिकती उष्णता इथे श्री स्वामींची सनाव्रत नाना प्रकथा समत सदा परिशुद्ध प्रेम भक्त चतुर्ध्याय घोडा श्री स्वामी राजार्पण मस्तु श्री रस्तु शुभम भवतु।